जय भीम इंडिया न्यूज़ में मैं पूनम काले आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पे। आज 5 सितंबर 2022 को तथाकथित शिक्षक दिवस को तासिका प्रोफेसर के लिए बख्शक दिन काला दिवस के रूप में संविधान चौक पर मनाया गया। इसके पीछे यह कारण है कि पिछले 10-12 साल से प्राध्यापक भर्ती बंद है। प्राध्यापक भर्ती ना होने के कारण शिक्षक के हाल बेहाल है। उनको अपना गुजारा करने के लिए अलग अलग काम करने पड़ रहे हैं और इसलिए केवल 40% प्राध्यापक भर्ती शुरू ना करते हुए 100% प्राध्यापक भर्ती जल्द से जल्द शुरू करे, ऐसे शिक्षकों की मांग है। प्राध्यापक भरती झालीच पाहिजे, प्राध्यापक भरती झालीच पाहिजे। बंद करा, बंद करा। सीएचबीची वेट बिगारी बंद करा, बंद करा। 100% प्राध्यापक सीएचबीची प्रथा बंद करा, सीएचबीची प्रथा बंद करा, सीएचबीची प्रथा बंद करा। आज खरं पाहिलं तर 5 सप्टेंबर शिक्षक दिवस आणि शिक्षक दिवशी शिक्षकाला आम्ही हा जो शिक्षक दिवस भक्षक दिवस म्हणून सेलिब्रेट करत आहोत। त्याच्यामागे कारण असं आहे की गेल्या 10 ते 12 वर्षापासून प्राध्यापक भरती ही बंद आहे। मधात प्राध्यापक भरतीचं शासनाने चॉकलेट दिलं होतं आणि ती प्राध्यापक भरती आता रोस्टरमध्ये बंद झालेली आहे। तरी मागच्या 40% प्राध्यापक भरती हे शासनाने सुरू केलेली होती, परंतु त्या 40% भरतीतली सुद्धा अजूनही 2088 पदे हे भरले गेलेले नाही आहेत। त्यामुळे हे 100% केवळ 40%च प्राध्यापक भरती सुरू न करता 100% प्राध्यापक भरती सुरू व्हावी आणि जे नेट सेट PhD धारक पात्रताधारक आहेत, जे उच्च शिक्षित आहेत आणि प्राध्यापक भरती न झाल्यामुळे त्यांना आज वेट भिगारीसारख्या रोजगार हमीच्या कामावर जावं लागत आहे। कोणी स्वतःचे हॉटेल टाकलेलं आहे, चहाचं दुकान टाकलेलं आहे, चहाची टपरी टाकलेलं आहे। तर तुम्ही आता काही दिवसापूर्वी ऐकलंच असेल की प्राध्यापक चहा अमृता तुल्य चहा। तर अशा ज्या बातम्या येत आहेत, अशा ज्या नेट सेट PhD धारकांच्या अवहेलना होत आहेत, त्या जर थांबवायच्या असतील तर लवकरात लवकर शासनानं प्राध्यापक भरती सुरू करावी। आणि दुसरी आमची अशी मागणी आहे की जी CHB प्रथा आहे, जी CHB प्रथा एक व्यवस्थेमध्ये गुलामगिरीसारखी व्यवस्था आहे। तिने वेट बिगारी निर्माण केलेली आहे। त्यामधून ना धड शासनाचं भलं होत आहे, ना शिक्षणाचं भलं होत आहे, ना कोणत्याही शैक्षणिक जे धोरण आहे त्यामध्ये त्या CHBचा उल्लेख होतो। तर आमची अशी मागणी आहे की एक CHB ही प्रथा बंद करून समान काम समान वेतन याच्यावर आधारित एक नवीन धोरण शासनानं राबविण्यात यावं अशी आमची अपेक्षा आहे। सर, प्राध्यापक भरती आपण बघितलं तर शासनाची नामुष्की यासाठी आहे की शासन एक अतिशय उदासीन धोरण आहे शासनाचं यामागे। कारण की शासनाला असं वाटत आहे की जी CHB प्रथा आहे, जे 5-10 हजार रुपयात शिक्षक जे प्राध्यापक जे रुजू होतात ते जर सुरू झाले, त्यावर आपलं प्राध्यापकाचे जे महाविद्यालयाचं जे कामकाम निघून जाते। तर 1-1.5 लाख रुपये पगार कशाला द्यायचा एवढ्या मोठ्या प्राध्यापकांना, हे या बाबतीत त्यांचं उदासीन धोरण आहे। आणि काही जे मंत्री लोक तर म्हणत आहेत की प्राध्यापकांना, काही सहसंचालकसुद्धा म्हणतात की प्राध्यापकांना एवढं पेमेंट हवं कशाला। ही जी नैराश्याची भावना आहे सरकारची, ही यामधून अतिशय दिसून येते। आणि ही नैराश्याची भावना सरकारने लवकरात लवकर टाकून प्राध्यापक भरती सुरू करून सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य जे पात्रताधारक आहेत त्यांना न्याय देण्याची कृपा करावी। कारण की जी आपण बघतो की पहिल्या पिढीतली जी आज सुशिक्षित पिढी आहे, जे नेट सेट PhD झालेले आहे, त्यांच्या मोठ्या अपेक्षेने ज्या एका उद्देशाने ते नेट सेट PhD झालेले आहेत, शिक्षण क्षेत्रातला आमूलाग्र बदल घडून आणण्यासाठी ते नेट सेट PhD झालेले आहेत। पण शासन ते त्यांना रोजगार देत नाही। शासन तिथे प्राध्यापक भरती अडकून ठेवण्यामुळे, आणि एक सर्वात मोठा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्राध्यापक भरतीत जो होत असलेला गैरव्यवहार आहे, प्राध्यापक भरतीत जो होत असलेला भ्रष्टाचार आहे, त्यामुळे सुद्धा या लोकांना सिस्टीममध्ये येता येत नाही आहे। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर प्राध्यापक भरती सुरू करावी अशी आमची। जाति और धर्म के नाम पर देश में सांस्कृतिक दहशतवाद निर्माण किया जा रहा है। इस दहशतवाद को खत्म करने के लिए आने वाले जनवरी महीने में कोल्हापुर से मुंबई तक लॉन्ग मार्च निकालने का ऐलान पूर्व सांसद तथा पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाड़े ने कहा। प्राध्यापक जोगेंद्र कवाड़े इनका अमृत महोत्सव पर कोल्हापुर शाहू स्मारक भवन में निर्मित विचार मंच धम्म चैरिटेबल ट्रस्ट और सम्मान फाउंडेशन की ओर से सत्कार किया। कुल मिलाकर 1,25,000 प्राध्यापक कवाड़े ने धम्मा भवन चैरिटेबल ट्रस्ट को दान में दिया। इस वक्त नंदू गोंदली, अनिल मम्मा ने, एडवोकेट करुणा अविमल, दयानंद थानेकर मौजूद थे।
धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय दर्जाची व प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक भारतीय संविधानाचा सांस्कृतिक दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भीती, भय देशात जाणीव करण्याचा प्रयत्न केला. हा सांस्कृतिक दहशतवाद सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली सांस्कृतिक दहशतवाद देशात निर्माण करून या देशातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी हा बहुजन समाज जो आहे, अल्पसंख्याक समाज आहे, यांच्यामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपली जबाबदारी काय आहे? ज्या RSS BJPने या देशामध्ये त्या सांस्कृतिक दहशतवादाचा बिमोड करण्याचा आज निदान आपण करूया, सर्व मिळून निर्णय करूया. आणि त्यासाठी जानेवारी महिन्यापासून मुंबईच्या चैत्यभूमीपर्यंत एक लॉंग मार्च आपण काढणार आहोत. सांस्कृतिक दहशतवाद काय म्हणाल? सांस्कृतिक दहशतवाद बिमोड करण्यासाठी या शाहूच्या भूमीतून त्या शाहूने जगामध्ये एकच राजा झाला ना. पहिलीचे 15 शेकडो राजे महाराजे देशामध्ये झालेत, पण शाहू महाराजासारखा राजा देशामध्ये आजपर्यंत झाला नाही. फुले आंबेडकर विद्वत सभा द्वारा आज डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स एंड कॉमर्स में एक विशेष व्याख्यान का आयोजन किया गया था. सामाजिक अन्याय और वर्तमान स्थिति और फुले आंबेडकर विद्वत सभा की भूमिका विषय पर व्याख्यान श्रृंखला का आयोजन किया गया था. इस मौके पर बहुजन वंचित आघाड़ी के प्रवक्ता फारूक अहमद और लेखक डॉक्टर संजय मुन ने उपस्थित लोगों को इस मुद्दे पर गहराई से मार्गदर्शन किया. प्रक्रियेतून फुले आंबेडकर विद्वत सभा ही एक स्वतंत्र शाखा त्यांनी निर्माण केलेली आहे. फुले आंबेडकर विद्वत सभेचं कार्य काय तर वैचारिक प्रबोधन करणं. आजचा जो हा कार्यक्रम आहे त्याच्या तो कार्याचा एक भागच आहे की ज्यांना करता येत नाही किंवा ज्यांना काही त्यांच्या नोकरीनिमित्त बाइंडिंग असतं आणि ते चळवळीत काम करू इच्छितात अशा लोकांसाठी ही एक स्वतंत्र शाखा आहे. दर बांधणीची पहिली बैठक पुण्याला झालेली आहे. माननीय अंजलीताईच्या अध्यक्षतेखाली त्या तयार करा. आम्ही गेल्या 7-8 महिन्यापासून अनेक बैठका घेतोय. अनेक सभेची भूमिका समजण्यात किंवा समजावण्यात आम्ही कुठेतरी कमी पडत असू आणि म्हणून एका बैठकीमध्ये असा सूर आला की आपण एक वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रम घेऊया. कायदेशीर बेकायदेशीर वर्तणूक हे अन्याय असेल तर ती वर्तणूक मला बेकायदेशीर असली तरी विधायक वाटत असेल, न्यायिक वाटत असेल आणि नियमानुसार वाटत असेल तर हे माझ्या विचारामध्ये, मानसिकतेमध्ये आलेली विकृती आहे. आणि अशी विकृती कमी अधिक प्रमाणामध्ये तुमच्या आमच्या सारख्या सगळ्या 3 वर्षापूर्वी हैदराबाद या ग्रेटर हैदराबाद या शहरामध्ये एका आपल्या बहिणीवर काही लोकांनी आरोप होता त्याच्यावर की त्यांनी बलात्कार केला आणि बलात्कारामधल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्या आरोपींचं एन्काउंटर केलं, गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. आता एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना
पोलिसांनी एन्काउंटरनं गोळ्या काढल्या. आता ते आतंकवादी नव्हते, म्हणजे त्यांचे आरोपी होते. बलात्कार त्यांनी केलाही असेल, आरोप होता, सिद्ध झालेला नव्हता पण आरोप होता. पण एन्काउंटर करावा, गोळ्या घालून मारावं इथपर्यंतची कृती या संवैधानिक लोकशाहीच्या देशामध्ये घडली होती आणि ती सोशल मीडियावर आपण सगळ्यांनी पाहिलेली होती. आणि त्या घटनेचं समर्थन प्रत्येक जातीय धर्मीय समूहातल्या लोकांनी केलेलं होतं. त्या कृतीचं, एन्काउंटर करण्याच्या कृतीचं समर्थन करणारा हा कोणत्या एका विशिष्ट नव्हे तर सर्व जाती धर्मातल्या लोकांमधला एक वर्ग असा होता की तो त्या पोलिसांच्या कृतीचं समर्थन करत होता. जे भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक। क्या आप पाइल से परेशान हैं? क्या आप प्रेगनेंसी में होने वाले पाइल से भी परेशान हैं? आधुनिक लेजर मशीन व डिया थेरेपी मशीन द्वारा पाइल्स, फिशर, फिस्टुला, पाइलोनिडल साइंस का प्रोक्टो एंडोस्कोपी द्वारा निदान केवल 15 मिनट में बिना चीर-फाड़, रक्तस्राव व बिना दर्द के साथ विश्वसनीय इलाज। विशेष प्रशिक्षण प्राप्त डॉक्टर सत्यम सुपारे MS, इनके 3000 से ज्यादा सफल ऑपरेशन व मुंबई से विशेष प्रशिक्षण, साथ ही प्रेगनेंसी में होने वाले पाइल्स पर विशेष बिना ऑपरेशन इलाज, आधुनिक पद्धति, क्षौर सूत्र, सभी इंश्योरेंस के साथ मेडिक्लेम सुविधा, एस्ट्रो ड्राइवर को 50% छूट। आज ही विजिट करें सूर्य मल्टी स्पेशलिटी लेजर हॉस्पिटल, KDK कॉलेज रोड, नंदनवन, नागपुर। फोन नंबर 9011153200। ब्रेक के बाद आपका स्वागत है। हर घर में बौद्ध धम्म पहुंचना चाहिए, इस बात को लेकर वर्षावास दिन के अवसर पर कोल्हापुर हातकणंगले तहसील चौका गांव भास्कर चौहान इनके घर में बुद्ध मूर्ति की प्रतिष्ठापना की गई। सबसे पहले मान्यवरों के हाथों बुद्ध मूर्ति डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के पुतले पर माल्यार्पण किया। बाद में पंचशील त्रिशरण पठन किया गया। इस वक्त बौद्ध बांधव महिला मौजूद थे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाजात जन्मलेले असले तर संपूर्ण देशासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे। दलित समाजाचा उद्धार तर केलेलाच आहे, त्याचबरोबर हिंदू समाजामध्ये जन्मले पण त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला। पण हिंदू महिलांच्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल लिहिलं, स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामासुद्धा त्यांनी त्यावेळेला दिला, या देशाला घटना दिली। कामगारांच्यासाठी 8 तासाची ड्युटी असावी यासाठी आग्रह धरला। एकूण आपण आपल्या लक्षात येईल की केवळ बाबासाहेबांनी दलित समाजासाठीच केलेलं नाही तर संपूर्ण अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांचं कार्य आहे आणि म्हणून सर्व समाजाने या बाबासाहेबांना मानलं पाहिजे असं मी या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो। कार्य मात्र यापूर्वी आम्ही 5 वर्षापूर्वी सुरू केलं आणि महापुरुषांचे विचार आणि धम्माचे विचार आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचवत आहोत। आणि हे जे माणिकमाला चव्हाण आणि भास्कर चव्हाण हे जे दाम्पत्य आहे त्यांनी ही धम्माचं कार्य हे अतिशय सुंदर रीतीने या कार्याची सुरुवात केली आणि आम्ही आता
हे वर्षावास प्रवचन वगैरे घेऊन ते विहारात घेतो, कधी त्यांच्या घरामध्ये घेतो आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो आणि महामानवांचे विचार मांडतो. मी विशाखा भास्कर चव्हाण, मी इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आहे आणि आमच्या घरी आज बुद्ध प्रतिष्ठापना झाली आणि आम्ही दर रविवारी बुद्ध वंदनेचा कार्यक्रम घेतो. माझ्यासारख्या तरुणींनी हा आदर्श घ्यावा हीच कळकळीची विनंती. बुद्धोत्सव या पद्धतीने साजरा होतो आणि दर रविवारी या घरामध्ये वंदना होते आणि प्रत्येक पौर्णिमेला या वंदनेमध्ये वंदना घेऊन अनेक चांगल्या वक्त्यांचं या ठिकाणी प्रबोधन ठेवलं जातं आणि ते शांततानं ऐकून आज चोकाकमध्ये बौद्ध समाज जवळजवळ 80% या ठिकाणी बौद्ध झालेला आहे. कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुक्यातील चोकाक या गावी भास्कर आदगोंडा चव्हाण यांच्या घरी बुद्ध प्रतिमेचे प्रतिष्ठापना केलेली आहे. तर या समयी जवळजवळ 100-150 लोक बौद्ध बांधव सगळे हजर होते आणि ह्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना म्हणजे बुद्धांच्या प्रतिमेचं पहिल्यांदा पूजन करून भगव्या वस्त्रामध्ये केसरी रंगचा काश्य वस्त्राच्या अनावरणानं बुद्ध मूर्तीचं पूजन करायचं आहे तिथं. त्याप्रमाणे बुद्ध महाउत्सव दिवशीच आम्ही प्रतिष्ठापन करायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे भास्कर चव्हाण यांच्या घरी स्वतः आपण सगळ्यांच्या आमचे बुद्ध संघाचे जे लोक आहेत त्यांना बोलवून मूर्ती प्रतिष्ठान केले व त्याचे श्री हे सगळं भास्कर चव्हाणांना त्यांच्या बाहेरनं जातं आहे. तर ते इथून पण जे प्रतिष्ठापन करण्याचा हेतू काय आहे की या प्रतिष्ठानामार्फत की बुद्धांचे जे विचार आहेत ते माणसामध्ये गेलं पाहिजेत, ते लोकांपर्यंत पोचले पाहिजेत आणि त्याची प्रचार परंपरा टिकवण्यासाठी हे मूर्ती प्रतिष्ठान आम्ही तयार करून बसवली होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विश्वविद्यालय की ओर से लिए गए बैचलर ऑफ जर्नलिज्म एंड मास मीडिया परीक्षा में नांदेड़ के श्री गुरु गोविंद सिंह पत्रकारिता महाविद्यालय का छात्र अमोल सरोदे 72.67% गुण प्राप्त कर विद्यालय से प्रथम आने पर प्राचार्य विकास कदम इनके हाथों सत्कार किया गया. इस अवसर पर विद्यालय के प्राध्यापक संजय नरवाड़े, एडवोकेट विलास वाड़कीकर सहित महाविद्यालय के सभी प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी मौजूद थे. मैं श्री गुरु गोविंद सिंह पत्रकारिता महाविद्यालय नांदेड़ में स्थित है. हमारे यहाँ BA-MCJ डिग्री कोर्स है, बैचलर ऑफ जर्नलिज्म BJ-MS और MJ-MS मास्टर ऑफ जर्नलिज्म. यह कोर्स जर्नलिज्म के पढ़ाए जाते हैं और अभी फ़िलहाल हाल ही में हमारा जो विश्वविद्यालय है स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विश्व विद्यापीठ, तो इस विद्यापीठ के अंतर्गत यह महाविद्यालय चलता है. हमारे BJ-MS और MJ-MS इन पाठ्यक्रमों के रिज़ल्ट लग चुके हैं, जिसमें बहुत ही सराहनीय रिज़ल्ट हमें प्राप्त हुए हैं. छात्रों ने बहुत अच्छी तरह से मार्क्स लिए हैं. BJ-MS जो अभ्यासक्रम है एक साल का, जिसमें अमोल उद्धवराव सरोदे यह छात्र 72.67% लेकर हमारे कॉलेज से प्रथम आया है. उसके बाद में कॉलेज से सर्वद्वितीय आने का जो सम्मान हमारे छात्र ने प्राप्त किया उसका नाम है केशव पिराजी वाघमारे. उसको 68% मार्क्स मिले हैं और इसमें थर्ड आने का जो सौभाग्य प्राप्त हुआ है वो छात्र है सागर भाऊराव सरकुंडे, जिसको 67% मार्क मिले हैं. और हमारे यहाँ स्त्री स्टूडेंट जो है जो छात्र हैं उसमें सर्वप्रथम आने का सम्मान हमारी स्नेहा रामदास पवार इस छात्रा को जाता है. मैं प्राध्यापक संजय नरवाड़े श्री गुरु गोविंद सिंह पत्रकारिता महाविद्यालय का लेक्चरर हूँ और मैं अपने स्टूडेंट से पूरी तहे से धन्यवाद देना चाहता हूँ कि उन्होंने हमारे कॉलेज का नाम रोशन किया है.
और इसकी तरफ उनकी स्टडी के बारे में कहना चाहे तो मैं वो स्टडी उनके और उनके कॉन्फिडेंस की वजह से हमारा आज का नाम रोशन हुआ है। स्टडी के लिए तो उन्होंने बहुत ये करे वाले है, स्ट्रगल करे वाले है। इसके साथ हमने उनको नोट्स प्रोवाइडेड करे वाले हैं जो अच्छी तरह से उनका हर बच्चों का हमने पर्सनली स्टडी के बारे में पूछताछ की है, उसको क्या लगता है क्या नहीं है, हर तरफ से उनसे प्रैक्टिकल लिया है। हर तरफ से उनकी कुछ प्रॉब्लम हुए तो हमने उनकी प्रॉब्लम की बोले तो सुलझाया है। इसकी वजह से हम उन स्टूडेंट को तहे दिल से शुक्रिया मानते हैं कि इन्होंने हमारे SRT में से हमारे कॉलेज का नाम रोशन किया है। धन्यवाद सर। जय भीम। मेरा नाम अमोल उद्धवराव सरोदे। मैं श्री गुरु गोविंद सिंह जी पत्रकारिता महाविद्यालय का छात्र हूँ। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विश्वविद्यालय नांदेड़ की ओर से ली गई परीक्षा में मैं BJ MS इसमें महाविद्यालय में से प्रथम स्थान मैंने प्राप्त किया है। इसकी मुझे तहे दिल से मैं खुश हूँ। इस महाविद्यालय की ओर से महाविद्यालय के प्राचार्य आदरणीय डॉक्टर विकास कदम सर जी ने हमें बहुत अच्छी तरीके से गाइडेंस किया और कोरोना की इस महामारी में परीक्षा ऑनलाइन होनी है या ऑफलाइन होनी है, ये बड़ी समस्या हमें छात्रों के सामने थी। इस दौरान परीक्षा ऑफलाइन होंगी ऐसा विद्यापीठ ने सर्कुलर निकाला और हमारा एग्ज़ाम जो है वो ऑफलाइन हुआ। उस दौरान हमें सारी परीक्षा की जो सामग्री है जिसे हम नोट्स कहते हैं वो हमारे इस महाविद्यालय के प्राध्यापक आदरणीय संजय नरवाड़ी सर जी ने हमें व्हाट्सएप पे ऑनलाइन ऑफलाइन जैसे हमें मदद हो सकती है उस तरह से हमें नोट्स पहुंचाए और उसी स्टडी पे हम एग्ज़ाम देकर इस महाविद्यालय में से मैं प्रथम स्थान प्राप्त किया हूँ। इसकी मुझे बहुत बड़ी खुशी है और इस खुशी के अवसर पर महाविद्यालय की ओर से मेरा यहाँ सत्कार किया गया है। जो आपका चैनल है वो चैनल को सबसे पहले मैं बधाई देना चाहता हूँ, क्योंकि इस चैनल के जो जिला रिपोर्टर है आदरणीय गज्जे सर, इन्होंने सबसे पहले हमारे कॉलेज के जो बुद्धिस्ट बॉय है, स्पेशली यहाँ के सब बुद्धिस्ट बॉय है जो उत्तीर्ण हुए वाले हैं, उनका कवरेज लेने के लिए वो स्पेशली यहाँ आए हैं। इसलिए उनका मैं बहुत फ्रॉम हार्टली उनको मैं थैंक यू एंड जय भीम करना चाहता हूँ और बहुत बहुत बधाई देता हूँ इस चैनल को। जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। जब से देश में मानवतावादी विचारधारा की सरकार सत्ता में है, न्यायपालिका की शक्ति को छीनकर लोकतांत्रिक मूल्यों को दिन के उजाले में कुचला जा रहा है और इस असमान व्यवस्था का शिकार विशेष रूप से आम्बेडकरी समाज की उत्पीड़न पीड़ित है। अनुसूचित जाति जनजातियों के लिए एक सुरक्षा कवच वाली एट्रोसिटी कानून के बारे में सरकारी प्रशासन अधिकारियों की मानसिकता विषम है। इसलिए आम्बेडकरवादी अत्याचार कार्यवाही समिति के दिनकर ओंकार और कृष्णा बांकर ने बताया कि 10 अक्टूबर को औरंगाबाद शहर में भव्य मोर्चा निकाला जाएगा। आंबेडकरवादी कृती समितीच्या वतीने मोर्चा आणि निदर्शनाची जी घोषणा केली सर्व वरिष्ठ नेत्यांनी, त्या घोषणेचं तंतोतंत पालन करून आम्ही संपूर्ण औरंगाबाद शहरामध्ये व गावागावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, वस्ती तांड्यामधून संपूर्ण वसाहतीमध्ये लोकांना एक सांगू की ह्या मोर्चाशिवाय आपल्याला पर्याय नाही। या 2 महिन्याच्या सरकारमध्ये शिवसेना सरकारने आणि भाजप सरकारने जे मांग, महार, चंबार या समाजावर जो निर्गुण हत्या चालू आहे, मुलींनी छेडछाड करून बलात्कार चालू आहे, याचं सडेतोड उत्तर
सरकारकडून घेण्यासाठी व त्यावर जाब बसवण्यासाठी आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून एक धडक मोर्चा काढून, यापूर्वी आम्ही मोठमोठे मोर्चे काढले, हा मोर्चा 3 लाखाच्या वर जाईल असं आम्ही सांगतो व आम्ही संपूर्ण प्रचार यंत्रणा ही राबवू व संपूर्ण गल्ली बोळ्यातून लोक काढू व मोर्चामध्ये आणू, एवढंच बोलतो. जय भीम, जय भारत. सर्वपक्षीय आंबेडकरवादी कृती समितीच्या वतीनं दिनांक 9 सप्टेंबर गुरुवार रोजी प्रचंड असे तीव्र निदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर 10 ऑक्टोबरला एक विराट अशा मोर्चाचं, आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आनंद दिघे पुरस्कृत फडणवीस आणि एकनाथ शिंदेचं जे काही सरकार अस्तित्वात आलं, या सरकारनं प्रामुख्यानं कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार केल्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये या 2 महिन्यामध्ये अत्यंत निंदाजनक अशा घटना घडलेल्या आहेत आणि त्या घटनेतून 2 मागासवर्गीय तरुणांचे, बौद्ध तरुणांचे, मातंग तरुणांचे खून करण्यात आलेले. धुळ्यासारख्या शहरामध्ये मेयर गावीला फक्त पोळ्याच्या सणामध्ये बैल का आणले म्हणून देखील तिथल्या लोकांनी त्यांना मारण्यात आलेलं आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचं त्या मुलीला टॉर्चर करून, क्षण करून तिचा खून करण्यात आला. हे जे मनोबल आज वाढत आहे जातीवाद्यांचं, त्याला कारणीभूत सरकारचे प्रतिनिधी आहेत, ज्या पद्धतीनं हिंदुत्वाचा गवगवा करतात. या अगोदरही काही या देशामध्ये हिंदू नव्हते असं नाही. काँग्रेसचं सरकार असेल, बाळा ठाकरेंची शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, सर्व पक्षामध्ये हिंदू आहेत आणि हिंदूचं सरकार होतं. परंतु आत्ता ज्या पद्धतीनं याचं उदात्तीकरण होतं हिंदुत्वाचं, हिंदू राष्ट्राचं, ही गोष्ट माथी फिरून लोकांना उत्तेजित करणारी एक बाब असल्यामुळे त्या श्रंखला उद्या भविष्यात वाढत जाणार आहे आणि याला वेळ जर नाही रोखलं तर या महाराष्ट्राचं पुरोगामित्व तर काय, परंतु या देशामध्ये राहणारे जेवढे काय म्हणून अल्पसंख्याक आहेत. सरकार ने आदिवासी बहुल गांव अमानतपुर में सेतु केंद्र को मंजूरी दी है और सेतु केंद्र देते हुए कलेक्टर कार्यालय ने गांव के स्थानीय शिक्षित बेरोजगारों की परवाह किए बगैर शहर के लोगों को सेतु केंद्र दे दिया. चूँकि सेतु केंद्र चालक गांव के बजाय शहर में सेतु केंद्र चला रहा है, इसलिए स्कूली छात्रों, आदिवासियों और किसानों को सरकार की विभिन्न योजनाओं के लिए आवश्यक प्रमाण पत्र प्राप्त करने के लिए शहर का चक्कर लगाना पड़ता है. इसलिए ग्राम पंचायत सरपंच की ओर से मांग की जा रही है कि जिला अधिकारी इस मामले पर ध्यान दें. राजेश मुठ्ठे, गट ग्रामपंचायत अमानतपूर ताकोळा. व आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हटलं सेतू केंद्र नाही व शासनानं याच्यावर थोडंसं लक्ष देऊन सेतू केंद्र द्यावं. व काही गोरगरीब मुलं आहेत, मुली आहेत, शिक्षण करतात, त्यासाठी काही फॉर्म भरणे आहेत. याकरता शासनाने लक्ष देऊन एखाद्या सेतू केंद्राची व्यवस्था करावी. काही पीक विमा भरणं आहे, अशा खूप काही गोष्टी आहेत की ते सेतू केंद्राशी निगडीत आहेत. त्याकरता शासनाने थोडं लक्ष देऊन एक सेतू केंद्र इथं पुष्कळसे 4-5 गावं आहेत, त्या लोकांना सर्वांना त्याचा फायदा होईल. व छोट्या छोट्या कामासाठी लोकांना काम टाकून अकोल्यासारख्या सिटीमध्ये जावं लागते व वेळ व पैसा खर्च होते त्यामध्ये. व त्यासाठी तेवढं शासनानं जर लक्ष देऊन एक सेतू केंद्राची व्यवस्था केली तर ते चांगली राहील आमच्या या 10-12 खेड्यांसाठी. आज के लिए बस इतना ही. देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज.